30वा दिवस सकाळी 7 वाजता काल धुतले वर्षी भांडे रात्री नाही तू आणि ससा आता सॉर्ट आउट करा. मला चहा पाहिजे लवकर. दोघं बघून घ्या. स्वतः झोपत असते, दुसऱ्यांच्या टायमाला पण झोपत असते. हिला पण मी हिच्या टायमाला पण मी भांडीच देणार आहे हिला. बघ सगळे घराच्या बाहेर गेले आहेत कारण सगळ्यांना मालकीत पाहिजे राग आलाय. पण ही कशी दोन लोक आहे जिला मालकीनबाई बनवलंय. तिने व्यवस्थित आपल्या मैत्रिणीला काहीच काम नाही दिलंय आणि ती पण झोपते, मालकीन पण झोपू नये. हे असं कसं, म्हणजे तुम्हाला हे फेअर वाटतंय का? नाही, हे फेअर असतं नसतं तरी पण मालकीनबाई बनण्याच्या पहिले त्यांनी जे हे दिलेलं की मी इक्वालिटी आणीन कामात. इक्वालिटी कुठे आहे? मी ज्या दिवशी मालकीनबाई बनेल त्या दिवशी हे आणि स्नेहाचं फायनल वीक असेल. राम 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 राम. पत्रास कारण की मोहीम लुटुपुटीचीच आहे पण तुम्हाला आनंद देणार आहे. ओके. अंदाज आलाच असेल तुम्हाला. म्हणजे आपण लेटर लिहिणार आहे बहुतेक. कदाचित तुमच्या आयुष्यातील हे पहिलं पत्र असू शकतं. तुम्हाला आज तुमच्या घरांच्यांना पत्र लिहायचं आहे. लिहून झाल्यावर ती पत्र बाहेर आलेल्या लाल पत्र पेटीत टाकायचे आहेत. धन्यवाद. तर बेसिकली आपल्याला आपल्या फॅमिली मेंबर्सला लेटर लिहायचं. ठीक आहे. 2-3 लिहू. प्लीज व्यवस्थित माझ्या आई बाबांना पाठवा. पत्र मी ज्यांच्यासाठी लिहिलं सकाळी 10 वाजता नमस्कार, राम राम मंडळी. स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात जाऊबाई गावात. नमस्कार, राम राम. कसं काय? चला आता मी तुम्हाला विचारतो की आता सांगा, मोहीम तर तुम्हाला माहिती आहे पण कशा प्रकारची मोहीम असेल?
हे जे पत्र आहे ते पत्र दिल्यानंतर तुम्हाला वाचून दाखवायचे. आता दुसरा नियम, ही जी पत्र आहेत ही सर्वात कमी वेळेत जो कोण पोचवेल आणि पुन्हा आपल्या इथे येईल तो असेल विजेता. डोक्यात येत होतं की खूपदा झाला बॉटम 3, आता गेम ऑन. काय बाळू? आम्हाला मग भेटले 5 पोस्ट कार्ड्स जे गावच्या लोकांसाठी त्यांच्या जवळच्या लोकांनी लिहिलेले होते. खूप एक्साइटमेंट होती, खूप असं होतं की अरे वा काहीतरी नवीन करणार आहोत. माणिक मोती नीलम हिरा इत्यादी प्रभावशाली नवरत्नांप्रमाणे आपल्या आयुष्यात देखील माणसं येतात आणि आपलं जगणं उजळून टाकतात. तुमच्या जवळच्या अशाच रत्नांना म्हणजेच आपल्या माणसांना आपण आज पत्र लिहिलं. हा आपला प्रेमळ संदेश आपल्या प्रियजनांपर्यंत पोस्टमन नक्कीच पोहोचवणार हा विश्वास आपल्याला असतो ना? हो. मला सांगा, पोस्टमन काकांची ओळख काय? सगळ्यात पहिलं म्हणजे गणवेश, त्याच्यानंतर आली बॅग. बरं, हे सगळं तर तुम्हाला दिलेलं आहे, काहीतरी अपुरं आहे. आणा रे. ही मोहीम होती सायकलवर. अरे यार, कसं सायकल चालवणार, कारण मला थोडंसं ट्रॅफिक आणि ऍक्सिडेंट्स यांची थोडीशी भीती वाटती. तयार आहात? हो. 3, 2, 1. दुपारी 12 वाजता. आज आम्हाला पोस्टमॅनची मोहीम होती. आम्हाला आज घरोघरी जाऊन पत्र वाटायचे होते. हाय दादा. मम्मी, गाडी आली. फक्त पोचवायचेच नाही, पण त्यांचं जे वाहन असतं ते पण आम्हाला दिलं गेलं, सायकल. हाय मुलींनो, तुमची नवीन पोस्टमॅन उद्यापासून रोज येणार सकाळी 6 वाजता. राम राम आजी, कसे आहात? पत्र आलं, पत्र. कन्याशाळा कुठे? कन्याशाळा कोणी आहे? काकी, काका, ताई कशा आहेत? सारिका तानाजी पिसाळे ताई माहिती कुठे राहतात? खालचा तिकड तसा डाक या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. ड्रायव्हिंग आणि माझा थोडा घर, चौक, गल्ली, बोल शोधताना केवढा घोळ व्हायलाय बघा. कशा पोहोचणार या घरात? त्या गावातनं अशीच निघणार यांची वरात. गावचा रस्ता सायकल चाललेलं हळूहळूच चाललंय सगळं माझं. गावात सायकल चालवण्याची मजा खूप मस्त होती. मजा आली मला. ताई 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 ऐका ना, मला ना हा ॲड्रेस पाहिजे होता. बरे, शिवाजी चौक कुठे? तुम्हाला पत्ते सांग ना. हे पहिला पिसाळवाडा, हे येनबा तांबवे कुठे राहतात? सगळ्यात आधी काय लागणार मला? आधी तुम्हाला बागर वस्ती लागेल. पत्र पोहोचवण्याचा जो टास्क होता त्याच्यात सगळ्यात जास्त जी डिफिकल्ट गोष्ट होती ती होती गावाचे रस्ते शोधणे. खाली पिसाळवाड्यात. गाडी बागली कुठे आहे इकडे? तुम्हाला इकडून सरळ जावं लागेल, सरळ रोडने खाली. संतोष महादेव कदम इथे चल पटपट रेसिंग लावूया का? रवींद्र राऊत कुठे राहतात? सारिका तानाजी पिसाळ माहिती कुठे राहतात? नाही माहिती. पण इथे नाही राहते, तिथे नाही, पलीकडे पलीकडच्या साईडला बघा तिथे. मी तर पूर्ण कन्फ्युज झालेली. सगळ्यात पहिले तर मला असं वाटायचं की बावधन खूप छोटा आहे, किती घर असणार, काय असणार. पण जेव्हा पत्ते शोधायला सुरुवात केली, अरे बाप रे, लोकांना इथे तिथे विचारून पूर्ण गावभर फिरावं लागत होतं त्या 4-5 नावांसाठी. अंकिताच्या सोबत लाईफमध्ये प्रॉब्लेम नाही येणार करताना मोहीम, तर कसं होणार? तेच झालं, माझी सायकलची चेन तुटली. ह्या पडलीच आहे मोहीम आणि प्रॉब्लेम. गणितच जुळले बघायचं.
ठीक आहे, मी इकडे लावते तुमच्या इकडे. येते मी, पत्र तरी देऊन येते. इतक्या अशा वेगळ्या गल्ली होत्या ज्या आम्ही पहिल्या बघितल्याही नाहीत. सुनील महादेव पेसाळ इथेच राहतात. या काका, तुमचा पत्ता आलाय. सुजाते नवारे तुम्ही आहात का? तुमचं पत्र आलंय. हे पत्र द्यायला तुम्हाला आली आहे. नमस्कार, तुमचं पत्र आलंय. पत्र आलंय तुमच्यासाठी. कोणाचं? अर्चना किरण भोईटे म्हणून. आमची मुलगी. तुमची मुलगी आहे? खरंच? अगं पण मला दिसत नाही. मी वाचून दाखवते तुम्हाला. तीर्थ स्वरूप आई व नाना तुम्हाला साष्टांग नमस्कार. आई नाना, मला तुमची खूप आठवण येत आहे. तुमची खुशाली कळवत जा. माझी काळजी करू नका. पुढच्या महिन्यात तुमच्यासाठी 1 फूट मसाज करण्यासाठी मशीन मागवली आहे. मला तुमची खूप 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 आठवण येते. तुमचे पत्र आले नाही की जीव कसं तरी होतं. तुम्ही माझ्यासाठी देवा समान आहात. आज माझ्या सुट्टीला 1 वर्ष झालं. मला खूप वाईट वाटतंय की मी तुमची काळजी घ्यायला तिथे नाहीये. किती गोड आहे तुमची मुलगी. फार लाडकी आहे माझी ती. मुलीचा जन्म झाल्यावर तिला सासरी नांदायला लागतं. आई, तू कित्येक वेळा माझ्या काळजीने रात्रभर झोपली नाहीयेस. कुठे ना कुठे असं रिलेट झालं, असं वाटलं की मीच माझ्या पप्पांशी बोलते. फौजी लाखात 1 असतो तर त्याची बायको 10 लाखात 1 असते. अरे वा 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 वा, काय सुंदर लिहिलं. तुम्ही रडणार तर मी रडणार. मला पण आता माझी मम्मी पप्पाची खूप आठवण येते. 40 दिवस झाले माझ्या मम्मी पप्पांना बघितलं पण नाही आणि माझ्याकडे ऑप्शन पण नाही आहे की मी काय करू शकते. आता मी त्यांना कॉल नाही करू शकत. मलाही आता 1 महिन्याची एक गोंडस मुलगी आहे, परंतु मी तुमच्यापासून खूप लांब पोस्टिंगवर असल्यामुळे मला तिला अजूनही स्वतःच्या हाताने खेळवता आलेलं नाही. खरंच खूप प्रेमाने लिहिलेलं आहे तिने पत्र आणि तिला खूप आठवण येत असेल, जसं मला माझ्या आईबाबांची आठवण येते. काळजी घे, तुझाच प्रमोद. इकडे छोट्या छोट्या गोष्टीची किंमत कळते आणि आज एका पत्राची किंमत मला कळली आहे. देवा काळजी रे माझ्या, देवा काळजी रे. अरे वा, खुश दिसतायत मुली. कशी झाली आजची मोहीम? खूप छान, मजा आली? तुमचा अनुभव काय होता ही मोहीम पार करतात? मालकीनबाई, तुमच्या बाजून सुरुवात करूया. सायकल चालवताना कळलं की गाव किती मोठं आहे. रसिका, सगळ्यात मोठी गोष्ट जी मी आज शिकली ते होतं की जे शाळेच्या मुली होते ते जवळ आले माझ्याकडे, तर ते बोलते की आतापर्यंत अजून एक महिला पोस्टमॅन म्हणजे आम्ही कधी बघितलं नाही बावधनमध्ये. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही शपथ घ्या की यापुढे तुम्ही जे पण व्यवसाय किंवा जे पण क्षेत्रात तुम्ही जाणार तिकडे असा नाही विचार करणार की हे फक्त पुरुषांसाठी आहे किंवा हे महिलांसाठी आहे. सगळे फील्ड एक समानच असतात आणि बावधनमध्ये 1 पोस्ट वुमन तर आलीच पाहिजे. वा. रमशा, खूप भारी एक्सपिरियन्स होतं खरंच. आज मला जे पत्र मी वाचलं ते एक आर्मी ऑफिसरचं होतं. तर त्यांच्या घरी बसून मी जेव्हा ते पत्र वाचत होते ना, तेव्हा मला ॲक्च्युली अक्षरशः कळालं की काय फिलिंग येते जे पत्रात, जे मेसेजमध्ये नाही येऊ शकत. त्यांची 1 महिन्याची मुलगी होती फक्त, आणि असं होतं की कसं राहतात ते, आणि ते आई बाबा किती स्ट्रॉंग होते जे पाठवतात त्यांच्या मुलांना, की त्यांना माहिती आहे की उद्या काही पण होऊ शकतो. तर हॅट्स ऑफ आहे त्यांना. आणि खरंच पत्र खूप इम्पॉर्टंट असतं ते मला कळलं आहे. आणि बावधन पण खूप मोठं आहे, पण कळलं आहे. वा. संस्कृती, आजचा एक्सपिरियन्स खरंच खूपच वेगळं होतं, कारण की ज्यांच्याकडे मी गेलेली ते आजोबा, त्यांची जी मुलगी होती तिचं लग्न झालंय.
ती सासरी राहते आणि तिचं पत्र वाचून आय थिंक एवढा मोठा आम्ही एक मुद्दा उचलला जो होता की आपली रीत आहे. म्हणजे तिने पत्रात ते लिहिलेलं की काश मी एक मुलगा जन्माला आली असती तर मी आयुष्यभर तुमच्याकडे राहून तुमची सेवा करू शकली असती. आणि मग आयुष्यभर तिला असंच होतं की मी कशी यांची काळजी घेऊ हे मला सांगणार पण नाही, त्यांना वाटेल मला त्रास होईल. आणि आजोबा पण नक्की तेच करायचे, म्हणजे त्यांच्या मुलीला त्रास नको व्हायला म्हणून ते काही सांगायचे नाही तिला की नाही नाही मी बरं आहे मी बरं आहे. एकमेकाची काळजी पण तेवढीच आहे आणि सांगताही येत नाहीये आणि सोबत राहताही येत नाहीये. तर मी आणि आजोबाने असं ठरवलं की आपण नवीन रीत काढू की माझं जेव्हा लग्न होईल तेव्हा मी नाही जाणार, मी माझ्या आई बाबांसोबत राहणार आणि तो मुलगा माझ्या घरी येईल राहायला. म्हणजे काय तू घर जावे करून घेणार तू? हो. समजलं तुम्हाला शब्दांमध्ये किती ताकद असते ते? म्हणजे जणू काही पत्र वाचत असताना ही व्यक्ती आपल्या समोरच उभी असं वाटतं. ही आहे या पत्राची जादू. एकदम छान. हे आहेत बावधनचे पोस्टमन काका. नमस्कार. सकाळी तुम्ही काय केलं? तुम्ही तुमच्या कुटुंबाला पत्र लिहिलं आणि पत्र अशी गोष्ट आहे की लिहिल्यानंतर उत्तर येतच. ओ माय गॉड. आणि ते उत्तर घेऊन आलेले आहेत आपल्या महाराष्ट्राचे लाडके पोस्टमन काका. धन्यवाद. पोस्टमन काका, पहिलं पत्र कोणाचं वाचणार तुम्ही? पहिलं पत्र आलंय रसिका ढोबळे. अरे लाडकी रसिका, तुझ्या आई वडिलांकडून खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद. आयुष्यातील एकही दिवस आई वडिलांपासून दूर न राहणारी चिमुकली गेली 40-45 दिवसांपासून आमच्यापासून दूर आहेस. एकही क्षण तुझ्या आठवणींशिवाय जात नाही का? पूर्ण दिवसभर आतुरता असते ती रात्री 9:30 वाजताच्या झी मराठीवरील जाऊबाई गावात या कार्यक्रमाची आणि यातून होणाऱ्या तुझ्या भेटीची. या कार्यक्रमामुळे तू अनेक गोष्टी आत्मसात केल्यास. शहरात झालेले उच्च शिक्षण आणि मॉडेलिंगची आवड यामुळे तुला गावाकडील संस्कृतीचा अजिबात गंध नसताना तू कार्यक्रमाचा एक भाग होऊन त्यांच्या सर्व नियमांचं पालन करून गाव पातळीवरील अगदी छोट्या छोट्या गोष्टी शिकून घेतल्यास. त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आईच्या मायेशिवाय राहू न शकणाऱ्या लहान बाळाला तू दिवसभर मायेने सांभाळलंस. हे पाहून तुझ्या आईला व बहिणीला तुझ्या लहानपणीची आठवण आली आणि मन गहिवरून गेलं. बाळा, चिमुकल्या पावलांनी आमच्या आयुष्यात आलेल्या तुला आज स्वबळावर आभाळ व्यापताना बघून आमचा ऊर भरून येतो. झी मराठीवरील जाऊबाई गावात या कार्यक्रमादरम्यान तू जे टास्क पार पाडलेस तसेच गावाकडील आपली मूळ संस्कृती आत्मसात केलीस ते सर्व तुला तुझ्या भावी आयुष्यामध्ये उपयोगी पडेल. त्याबद्दल आमच्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. आम्हाला अभिमान वाटतो. तुझेच मम्मी पप्पा संगीता व दीपक ढोबळे आणि तुझी बहीण नयन. आजपर्यंत माझ्या आई वडिलांनी एवढं कौतुक नाही केलं माझं. कारण त्यांना असं वाटत होतं की मॉडेलिंग ऍक्टिंग याच्यात तू कसं पैसे कमवणार. मला सतत सांगायचे की तू जॉब कर, मिस इंडियामध्ये नको जाऊस, मॉडेलिंग नको करूस. आणि मी रात्रीची 2-2, 3-3 वाजता घरी यायची काम करून. मी वसईला राहते त्यामुळे कधी खारघरला कधी ठाण्याला 2-2, 3-3 तासाचा प्रवास, ट्रेनमध्ये दगदग. मी जेव्हा पण ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करायची तेव्हा मी स्वतःला ठाणलेलं की
आता मला रोजही असे दिवस नाही बघायचे आहे. खूप स्ट्रगल केलंय मी, खूप जास्त. आणि आज त्यांनी असं म्हटलंय की प्राऊड फील करते, तर मला खूप आनंद झाला. कारण याच गोष्टीसाठी मी वाट पाहत होती, याच गोष्टीसाठी मी स्ट्रगल केलंय. मला अजून कोणाचाही सपोर्ट नको, मला फक्त माझ्या आई वडिलांचा सपोर्ट हवा आहे. आणि खरंच पप्पा मम्मी, तुमच्यासाठी मोठी झाली आहे. तुमच्यामुळे मी आज इथे आहे आणि मी असेच सपोर्ट करत राहा. कृष्णन काका, पुढचं पत्र कोणाचं आहे? आळा घाल. पुढे सक्सेस मिळो न मिळो, जितकं खेळशील तितकं सिन्सिअरली खेळ. आम्हाला तुझा अभिमान आहे. कुठल्या गोष्टीला रागवू नकोस. लोकांनी तुमच्यापासून काहीतरी चांगलं घेतलं पाहिजे. काल परवाचा जोगवा बघितला, भीती वाटली, पण तू तो टास्क पूर्ण केलास. खूप प्राऊड फील करतो आम्ही. मला खात्री आहे माझं पिल्लू सहजासहजी हार मानणार नाही. युअर सॉंग्स वेअर टू नाईस. एक्सपेक्टेड केतकीच्या ऑसम. बघ, तुला सेलिब्रिटी सुद्धा भेटले. आणि हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, ऑपॉर्च्युनिटी एकदाच येते. पप्पाला जे जमलं नाही ते तू करतेस. या पलीकडे पप्पाला काय हवं? ऍक्टिव्ह राहा, जेवण व्यवस्थित घे, झोप योग्य वेळी घे, पण कामाच्या वेळी कामच. आजीचं स्वप्न पूर्ण कर. तू स्वतःची काळजी घे. यू आर द बेस्ट. We love you. Take care. Best of luck. तुझे डॅड. रेजा, मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की पप्पा माझ्यासाठी लेटर लिहितील. म्हणजे मला असं वाटत होतं की पप्पा माझ्याशी बोलतायत डिरेक्टली. मला असं वाटतंय की आता मी घरी जाईन, आमच्यामध्ये सगळं नॉर्मल होणार आणि आय कांट, मी बोलच नाही शकत आहे आता सध्या तरी. माझ्या डोक्यामध्ये 3-4 दिवस हेच शब्द राहणार आहेत. पप्पा, मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे तुम्हाला की आय रिअली मिस यू, आय रिअली लव्ह यू आणि थँक्यू सो मच की तुम्ही मला किती अप्रिशिएट केलं. आणि जेव्हा पण मी परत येईन, आय रिअली रिअली वॉन्ट टू हग यू. आणि सगळं मला नॉर्मल पाहिजे आपल्यामध्ये. आणि थँक्यू सो मच झी मराठी. मला एक बोलायचं आहे. तुझा आवाज एवढा चांगला आहे. आज पप्पांसाठी काय गाशील? मैं तो कब से खड़ी इस पार, ये अखियाँ थक गई पंत निहार. आजा रे
ते तुझ्या बाबांपर्यंत नक्कीच पोचणार. ते तुला जे काय सांगायचंय ते नक्की ऐकणार आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. पुढचं पत्र स्नेहासाठी आहे. प्रिय स्नेहा, कशी आहेस तू? जेव्हा जेव्हा तुला पाहते तुझ्यातला बदल मला नक्की जाणवतो. तू एक अशी स्पर्धक आहेस की तू खरंच जशी आहेस तशीच दाखवतेस. तू अर्धा रस्ता पार केलायस आणि उरलेला अर्धा तू पार करशीलच. हीच ती खरी वेळ स्वतःला पैलू पाडण्याची. आणि मला माहिती आहे की खरंच तू धैर्यवान आहेस. हाच मौका आहे, यावर तुला चौका मारायचाच आहे. स्वतःवर, स्वतःच्या भावनांवर जरा संयम राख. प्रत्येक गोष्ट ही कठीण असते, पण केल्यावरच ती आपोआप सोपी होते. हिम्मत ठेव आणि दाखव तुझं सामर्थ्य. तूच आहेस तुझ्या जीवनाची शिल्पकार. आणखीन एक, तुझ्यासाठी मी नवीन ड्रेस घेऊन ठेवलाय. तू जिंकून येशील तेव्हा दे, आणि जेव्हा तू भेटशील तेव्हा तुला भरपूर गोड खाऊ घालणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझी बेडरूम जशी होती तशीच ठेवली आहे बरं काय. कोणीही कुठल्याही वस्तूला हात लावलेला नाही. थँक्यू. काळजी करू नकोस. तू ट्रॉफी घेऊन येशील ना तेव्हाच ती मी उघडेन. तुझीच आई. थँक्यू मॉम, आय लव्ह यू. असं वाटत होतं की मॉमच इकडे आणि मॉमच कानात सगळी गोष्टी बोलते. पण मी खुश आहे की माझं बेडरूम तसंच ठेवलंय. तर ते काय काय करायला लागतं माझ्या बेडरूममध्ये, माझं डोकं फिरतं. तिने मला सांगितलंय की फिलिंग्सवरती थोडं कंट्रोल कर आणि कुठलीही गोष्ट म्हणजे करायच्या अगोदरच डोक्यात काही विचार नको करू, डायरेक्टली कर. तर ते मी करेल नक्कीच आता पुढे. आय एम हॅपी. आय लव्ह यू मा. वा. पुढचं पत्र रमशासाठी. प्रिय रम्मू, तुझं पत्र मिळालं. आम्ही सर्व ठीक आहोत. आमची काळजी नको करूस. तू तुझ्या खेळावर फोकस कर. मावशी, अंकल, प्राजी, पार्थ सर्वस्व बघतात. खूप खुश आहेत तुझ्यावर. पार्थ तर तुझ्याशी बोलायचं म्हणून मागे मागे लागतं. जिंकण्यासाठी आमचे आशीर्वाद आहेतच, आणि जिंकताना आम्हाला बघायला नक्कीच आवडेल. लव यू, मिस यू, बेस्ट ऑफ लक. हां, पण आता तू गावात रमत आहेस, गावचीच झाली आहेस म्हणा. इथे येताना मात्र आठवणीत सगळा गाव आणायला विसरू नकोस. बस लवकर ये. तुझीच आई. रमशा, काय सांगशील आईला? मला फक्त इतकंच सांगायचं आहे की मला तुमची खूप आठवण येते. आई, बाबा, रुही तिघांना सांगायचं आहे. पण मी लवकरच येणार आहे, तर तुम्ही फक्त काळजी घ्या आणि मस्त राहा. तुझं पत्र अंकितासाठी आहे. प्रिय अंकिता, आमची माऊ, तुझं पत्र मिळालं. वाचून खूप आनंद झाला आणि आमचे डोळे खूप खूप वाहत होते. तुझ्याशिवाय जगणं कठीण वाटतंय ग. तू गेल्यापासून घरात खूप शांतता झाली आहे. कुणीच आमच्याबरोबर मस्ती करायला येत नाही आता. मला ते दिवस आठवतात जेव्हा अश्रू येईपर्यंत तू मला हसवायचीस. पप्पा तर तुला खूप मिस करतात. त्यांचा फ्राईड राईस पार्टनर. व रात्री तुमच्या दोघांचं मूवी बघणं. पण काय ग, बाबांच्या खोरण्यामुळे तुला झोप लागायची ना. आता झोपतेस की नाही? तुझ्या धाडसाने व आनंदाने सगळ्या मोहिमा पार करतेयस हे पाहून तुझ्याबद्दल खूप अभिमान वाटतो. आणि तू तर काय आमची झाशीची राणीच आहेस. तुला सगळ्यांचा भरघोस आशीर्वाद आहे. खूप खूप पुढे जा, पण स्वतःची काळजी करायला विसरू नकोस. तू बेस्ट आहेस. तुझे प्रिय आई बाबा.
जेव्हा पण मी आज याच्या पहिले ट्रिप्सला जायची ना, मी पप्पांना सांगायची सोडायला येऊ नका, कारण की माझे पप्पा माझ्यासारखे खूप इमोशनल आहेत. तर ते यायचेच मुद्दामून सोडायला आणि मी ती अशी बॅग घेईल आणि मी अशी हळूच वळणार आणि पप्पा एकदम असे चालली, म्हणजे पप्पा ट्रिपला चालले आहे, रडू नका. जेव्हा मी हा डिसिजन घेतलेला, मला असं होतं की पप्पाला जास्त कठीण जाणार आहे माझ्याशिवाय राहणं, आणि मी त्यांचं घोरणं पण खूप मिस करते, खूप जास्त. आणि मम्मा तर माझी प्रेम गॉसिप पार्टनर, आय मिस देम. ते मस्त आहे. लव यू अ लॉट मम्मा डाडा, आय मिस यू सो मच. लवकर येऊन एक झप्पी देणार आहे तुम्हाला मी नक्की. वा. पुढचं पत्र संस्कृतीसाठी. संस्कृती, माझा बच्चा, माझे स्वप्न तू साकारताना जेव्हा मी तुला नॅशनल टीव्हीवर दररोज पाहते ना, तेव्हा माझे मातृत्व भारावून जाते. आम्ही तुला बावधन गावच्या मातीशी एकरूप होताना पाहतो तेव्हा आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो. आय लव्ह यू ससा. डॅड इज मिसिंग यू अ लॉट. जय अँड श्रवण फील सो प्राऊड ऑफ यू. You are rock star for all of us. Oh my God. असं आवाज त्यांचा ऐकून पण खूप दिवस झालेत असं वाटतंय. माझ्या मम्मीने फक्त मला अभ्यास करताना बघितलंय आणि ती आता मला रोज नवीन नवीन काहीतरी करताना बघते, तर तिला एवढं छान वाटतं आणि बाकी सगळ्यांना पण एवढं छान वाटतं. ते ऐकूनच असं मोटिवेशन आहे की चला अजून भरपूर आपण त्यांना काय काय करून दाखवूया. वा. पुढचं पत्र हेतलसाठी. मी तुझ्या सोबतच आहे. तू आजवर जशी एकटीने लढत दिलीस तशीच लढ. कुणाच्या आधाराची वाट पाहू नकोस आणि तू तो घेणारही नाहीस. आणखीन एक लक्षात ठेव, वाघ कधी कळपाने फिरत नाही. तो एकटा असतो पण त्याचा दबदबा सगळ्या जंगलावर असतो. तू वाघिणेस, जिंकून ये. तुझी आई. सगळ्यांनी नोटीस केलंच असेल, माझ्या आईबद्दल जास्त बोलली नाही आहे शोमध्ये, कारण आमच्यामध्ये काही अशा गोष्टी झाल्या आहेत किंवा होत्या लहानपणीपासून की म्हणजे इतकी क्लोजनेस नव्हतं, कारण कामावर असायची आई. तर मला मी आजी आणि आमच्या हेल्प अशा ह्यांच्याकडेच मी वाढलेली आहे. अशा गोष्टी मी कधी ऐकल्या नाही आहेत माझ्या मम्मीकडून. ती नेहमी बोलायची म्हणजे 98 पडले 100 का नाही पडले असं असायचं. तर ते इतकं म्हणजे असं कधी वाटलंच नाही की मी पूर्ण आहे, की मी पुरेशी आहे त्यांच्यासाठी, की मी त्यांच्यासाठी करते, असं कधीच वाटलं नाही. आणि आज वाटलं तर खूप बरं वाटतंय. चला बघूया आता पुढचं पत्र कोणाचं आहे. अर्थात वर्षाचं. प्रिय वर्षा बेटा, बेटा आम्ही पण तुला मिस करतोय. आपले व्हिडिओ कॉल्स खूपच आठवतात ग. तुमची लावणीची मोहीम होती तेव्हा तुझी लाडकी लावणी टीव्ही समोर बसून शेपूट हलवत होती. पण जेव्हा हार्दिक दादानी जी टेकिंग केअर बेबी ही मोहीम सांगितली तेव्हा आम्हाला काय बोलावं सुचत नव्हतं.
तुझ्यासाठी खूप खडतर होती, पण ती तू पार पाडलीस. तुझी या कार्यक्रमातील कामगिरी पाहून एक खरंच वाटतंय की हा कार्यक्रम संपताना तुला जे हवंय ते नक्की तुला मिळणार. आजपर्यंत खूप मेहनत केलीस. यापुढे तुझ्या आयुष्यात सगळंच चांगलं होणार आहे. तू जरा पण आमची काळजी करू नकोस. तू आता फक्त शोवर फोकस कर आणि मनापासून खेळ. वी ऑल लव्ह यू. तुझीच आई. दादा, माझी मम्मी खूप एक्सप्रेस नाही करत आणि माझे पप्पा खूप एक्सप्रेस करतात. दोन खूप ऑपोजिट लोक आहेत. तर माझी मम्मी आहे ना, मला लहान असताना खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह होती. तर मला कधी अनियन्स जॉब करायला नाही दिले, कारण की मी रडेल. मला माहिती आहे जेव्हा मी हे सगळं टास्क करते ना, ती बघत असताना तिला खूप रडायला येणार आहे, कारण की ती मला असं बघूच नाही शकत. मला माहिती आहे ते. आणि मी मम्मीला कधीच लाईफमध्ये बोलली नाही आहे की मम्मा आय लव्ह यू. मी आज बोलते तुला सगळ्यांसमोर की मम्मा आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, लव्ह यू. आय रिअली फील लकी की मी तुझी मुलगी आहे. वा. पुष्पन काका, तुम्ही इथे आलाच. आमच्या मुलींसाठी पत्र वाचून दाखवलं, त्यांच्या घरून जे आलं होतं त्यासाठी खरंच मनापासून खूप खूप आभारी होता मी. मलाही फार बरं वाटलं इकडे. पण माझं एक म्हणणं आहे, जरा बसा ना. बस बसा. सगळ्यांसाठी पत्र आलं. तुमचं काय? तुमच्यासाठी पण एक पत्र आलंय. फक्त चालतंय की म्हणून चालत नाही हो. वाचू पत्र? आता म्हणा चालतंय की. चालतंय की. प्रिय हार्दिक, आज पत्र लिहिताना आपल्या दोघांच्या नात्यातले अनेक क्षण डोळ्यांसमोरून गेले. सगळ्यांना वाटतं की तू दिसायला रांगडा आहेस, तसाच मनानेही असशील. पण मला माहिती आहे, तू खूप जास्त भावनिक आणि हळवा आहेस. माझ्या आजारपणात तुझी घालमेल मला सतत दिसत होती. एक वेळ अशी आली होती की तू कार्यक्रम करावा की करू नये या विचारात पडला होतास. तेव्हा मी तुला स्पष्टपणे सांगितलं होतं, माझी काळजी करू नकोस, शो कर. तू माझं म्हणणं ऐकलंस आणि शो हाती घेतलास. अगदी माझ्या वाढदिवशी हाच शो अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला. यात मला खूप सुख आहे. भावाने दिलेलं हे मोठं सरप्राईज आहे त्यासाठी. बरीच जण तुला म्हणाले असतील की हा एपिसोड बघायला वहिनी असायला हवी होती. पण तुला माहिती आहे, मी आहे तुझ्यासोबत नेहमीच. तुम्ही राणादाची वहिनी ना, हे ऐकताना खूप भरून यायचं मला. जाऊबाई, गावात या कार्यक्रमामुळे तुझी एक वेगळी ओळख निर्माण होणार याची मला खात्री आहे. माझ्या पत्राचा नक्की अभिप्राय दे. तुझीच वहिनी. काय वाटतं या क्षणी?
मला माहित होतं की प्रोमो आता काही तासानंतर ऑन एअर जाणार आहेत, म्हणून मी पटकन फोन घेतला आणि फोन केला. झीच्या सगळे जे सिनियर्स आहेत त्यांना फोन केला की अशी अशी माझ्याकडे सिच्युएशन आहे, मी नाही करू शकत शो, तुम्ही तो प्रोमो थांबवा. म्हणतं माझ्यामुळे तुमचं नुकसान नको. क्रिटिकल कंडिशनमध्ये होती ती, पण तिला कळत होतं. ऑक्सिजन होता तोंडावरती तिच्या, तिला बोलता येत नव्हतं. मला बोलवलं, माझा हात हातात घेतला आणि तिने फक्त एवढंच केलं की माझी शपथ आहे तुला शो सोडू नकोस, असं केलं तिने. पण नशिबाचा खेळ असा की ती शो बघायला नव्हती. पण एक समाधान आहे की पहिल्या एपिसोडचे फोटो तिने बघितले. मी नेहमी जायचो तर तिला नमस्कार करायचो आणि ती नेहमी डोक्याला असा हात फिरवायची माझ्या. तेव्हाही निघताना तिने माझ्या डोक्यावर हात फिरवला. आणि मग ज्या दिवशी तुमचं स्वागत केलं त्या दिवशी जेव्हा दुपारीच मला कळलं की आता असं असं काहीतरी होऊ शकतं, आणि मी रिक्वेस्ट करून गेलो की असं असं आहे आता, आणि सकाळी 8:30च्या दरम्यान कळलं की ते आता नाहीये. ती नेहमी मला म्हणायची की तू मोठा कलाकार होणार. मोठा होईन की नाही माहीत नाही, पण मी तिला नक्की प्रॉमिस करायचो दरवेळी, मी एक चांगला कलाकार होऊन दाखवेन तुला. आणि तिला दिलेला शब्द मी नेहमीच पूर्ण करत राहीन. आणि तिला दिलाय मी शब्द की मी माझ्या पुतणीची काळजी घेईन, माझ्या भावाची काळजी घेईन. आजपर्यंत त्यांनी मला सांभाळलं प्रत्येक क्षणामध्ये, कारण की जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हा तिने मला सगळं दिलं. थँक्यू झी मराठी, तुम्ही वहिनीची आठवण पुन्हा करून दिली. आणि खरंच पत्र वाचलं, माझी वहिनीच माझ्याशी बोलत होती, खरंच असं वाटत होतं. आणि हे जे शब्द आहेत हे आयुष्यभर माझ्या बरोबर राहणार आहेत या पत्राद्वारे जे आलेत ते. आणि खरंच थँक्यू सो मच. पण तू असाच राहावास अशी आमची पण इच्छा आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि सगळ्यांच्या आठवणींना उजाळा दिलात, त्याबद्दल खरंच मनापासून आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. बघितलं तुम्ही, संवाद केल्याने नाती फुलतात, गैरसमज दूर होतात, म्हणजेच काय तर दुरावा कमी होतो. बरोबर? हीच तर पत्रलेखनाची जादू आहे. जे बोलून आपल्याला सांगता येत नाही किंवा बोलून काही दाखवता येत नाही ते आपण पत्राद्वारे लिहून सांगू शकतो. म्हणजे नवी मोहीम काय ती कळेलच तुम्हाला, पण त्यासाठी पाहत राहा तुमचा आमचा लाडका कार्यक्रम जाऊबाई गावात.